jungle. मिरजेत एकाच रस्त्यासाठी 3 वेळा निधी, जनसुराची महापालिका आयुक्ताकडे तक्रार. मिरजेतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये असणाऱ्या माई स्मशानभूमी ते मंडले पेट्रोल पंप रस्त्याच्या कामासाठी 3 वेळा निधी देण्यात आला आहे. याबाबत चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे नगरसेवक डॉक्टर पंकज मेत्रे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारीतून केली आहे. महापालिकेच्या आयुक्तांच्या दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले की प्रभाग क्रमांक 5 मधील म्हैसाळ ओढा ते माई स्मशानभूमी व रुईकर पानंद ओढा ते वकारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंत रस्ता हॉटमिक्स करणे या कामासाठी 27 एप्रिल 2023 रोजी 1,20,09,000 रुपये 335 रुपये निधी मंजूर होऊन त्या कामाची वर्क ऑर्डर SF चौगुले या ठेकेदाराला देण्यात आली होती. सदर काम 2025 मध्ये चालू झाले, परंतु माई स्मशानभूमी ते वकारबाग झोपडपट्टी काम पूर्ण झाले आहे. उर्वरित वकारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंतचे काम अपूर्ण आहे. त्यानंतर वकारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंत रस्ता मुर्मीकरण करण्यासाठी खासदार विशाल पाटील यांच्या फंडातून 9,946 रुपये निधी 2025-26 मध्ये मंजूर असून वर्क ऑर्डरसुद्धा दिली आहे. आता पुन्हा माई स्मशानभूमी वकारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंत रस्ता हॉटमिक्स करण्यासाठी सांगली मिरज कुपवाड महापालिका स्थायी समितीने 1,25,06,113 रुपये इतका निधी मंजूर केला असून मागील वर्क ऑर्डरप्रमाणे काम पूर्ण केले आहे की नाही हे बघण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेच्या मिरज बांधकाम विभागाची आहे. परंतु या कामाकडे बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे असे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारे एकाच रस्त्यासाठी 3 वेळा निधी मंजूर होत असेल तर जनतेचा पैसा विनाकारण वाया जात आहे. या सर्व प्रकारची चौकशी होऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्वीकृत नगरसेवक डॉक्टर पंकज मेत्रे यांनी केली आहे. तर याच रस्त्यावरून 2 नगरसेवकांमध्ये श्रेयवाद काही दिवसापूर्वी रंगला होता. या रस्त्याच्या कामासाठी 1.25 कोटी रुपये महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केले आहेत. याच कामावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक करण जामदार व काँग्रेसचे नगरसेवक संजय मेंढे यांच्यामध्ये श्रेयवाद रंगला होता. वार्ड नंबर 5 मध्ये आता जे चालू आहे, निधी आणला ही आज आम्हाला कंटाळा आलेला आहे ऐकून. मला वाटतं आज 2021 पासून आता 6 वर्ष झाली हे काम चालू आहे. रस्ता कमीत कमी 15 ते 20 दिवसात पूर्ण करून द्यावा अशी आमची इच्छा आहे. तुम्ही निधी आणा, तुम्ही काय करायचं ते करा, करोड आणा, कोटी आणा, पण आमचा रस्ता एक 15 दिवसात व्हावा अशी आमची या नागरिकांची सगळी अपेक्षा आहे. गेले जवळजवळ मला वाटते 6 वर्ष झालं आमचा धंदा ठप्प आहे. कारण ट्रका येत नाहीत, परत गाड्या कुठल्या येऊ शकत नाहीत, कस्टमर येत नाही आणि घरपट्टी मात्र 15 ते 16,000 रुपये घरपट्टी एकेकाला आलेले आहे. एक ह्यांना आता माझीच घरपट्टी जवळजवळ 14 ते 16,000 रुपये घरपट्टी आल्या. ती नाही भरली की परत 1.5% दंडानं मी पैसे भरलेले आहेत. रस्ता नसताना, ड्रेनेज नाही, लाईट नाही, रोड नाही, तरी पण घरपट्टी भरून घ्यायला लागल्यात. यांना विचारायला गेलं, ह्यांनी सांगतात नगर विकास खात्याला तुम्ही कळवा, आम्ही काय करू शकत नाही. मग तुम्ही घरपट्टी घेताय पण आणि बाकीचं तुम्ही काय करू शकत नाही. त्याला एवढंच म्हणणं आहे आमचं, हे रस्ता लगेच व्हावं एवढी इच्छा आहे माझी. नमस्कार, मी डॉक्टर पंकज महादेव मेत्रे, नगरसेवक सांगली मिरज कुपवाड तसेच शहर जिल्हा अध्यक्ष जनस्वराज्य शक्ती. सध्या आता बहुचर्चित असलेल्या वकारबाग ड्रेनेज पंपासमोरील रस्त्याचे कामाबद्दल मागील आठवड्यात स्थायी समितीमधून 1,25,00,000 निधी मंजूर झाला अशी बातमी वृत्तवाहिनीत आणि न्यूज चॅनलमध्ये प्रसिद्ध झाली. त्यामध्ये 2 नगरसेवकांचा वादही चालू आहे. परंतु पूर्वीच ह्या रस्त्यासाठी 1,20,00,000 निधी हा 2023 मध्ये मंजूर आहे. त्यामध्ये म्हैसाळ ओढा माई समाज स्मशानभूमी वकारबाग झोपडपट्टी ते मंडले पंप ह्या रस्त्यासाठी 1,20,00,000 निधी हा मंजूर आहे. त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे आणि बऱ्यापैकी 75% काम हे पूर्ण झालेलं आहे. उर्वरित वकारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप हे काम अद्याप अपूर्ण आहे. हे काम SF चौगुले सांगली ह्या ठेकेदाराला दिले होते. वारंवार आम्ही बांधकाम विभागाला सांगून उर्वरित काम पूर्ण करण्यास विनंती केली असता त्यांनी तो निधी संपला आहे असे आम्हाला सांगितले. त्यानंतर आपले खासदार विशाल पाटील साहेब यांच्या फंडातून जवळजवळ 9 लाख रुपये मुर्मीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर आहेत. ते सुद्धा अद्याप काम पूर्ण झालेलं नाही आहे. आमचा पाठपुरावा बांधकाम विभागाशी पण चालू आहे की मुर्मीकरण तर करून घ्या. त्याच्यानंतर परत स्थायी समिती समितीकडून 1,25,00,000 निधी ह्याच रस्त्यासाठी परत मंजूर झालेला आहे. म्हणजे पूर्वी निधी मंजूर असून सुद्धा परत आणि निधी मंजूर करण्यात आला. ह्या सर्व गोष्टी बांधकाम विभागाला माहीत नाहीत का? बांधकाम विभाग हे महापालिकेला फसवण्याचं काम करत आहे का? या सर्व गोष्टीची आयुक्त मॅडम यांनी
दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का, असा आमचा प्रश्न आहे आणि अशी आमची मागणी आहे. मान्य आयुक्त मॅडम, मोहपत्रा मॅडम यांना भेटणार आहोत. या सर्व प्रकाराची त्यांना संपूर्ण माहिती देणार आहोत. जुने जे कॉन्ट्रॅक्टर होते SF चौगुले यांच्याकडूनच हे काम पूर्ण करून घेण्यात यावं अशी प्रमुख मागणी आमची आहे. आणि हे जर काम होत नसेल तर आम्ही 1,25,00,000 जो निधी मंजूर केलेला आहे तो ह्या रस्त्यासाठी इतका निधी आवश्यक आहे का, त्याचं फेअर एस्टिमेट करून परत ह्या रस्त्याचं अंदाजपत्रक काढावे आणि जनतेचा पैसा हा कष्टानं कमवला असतो. महापालिकेला हा पैसा चांगल्या ठिकाणी वापरता येईल. तरी ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आयुक्त मॅडमनी ह्या सर्व प्रकाराची गंभीरपणे लक्ष घालून ह्या प्रकाराची चौकशी करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा.